नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक मराठी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे सुट्टी. आई, उद्या परीक्षा संपणार माझी. हो, मग कधी जायचं? बाबांना विचार. तू विचार ना. असं काय करतेस? तूच विचार ना. उद्याच जाऊया का म्हणून? बघते. जा आता अभ्यास कर. पर्यावरणाचा पेपर आहे ना उद्या? हो, पण त्याचा कसला अभ्यास करायचा? येतंय मला सगळं. अभ्यास पण पूर्ण झालाय माझा आधीच. उद्या जायचं ना पुण्याला? विचारू नको का बाबांना? हो अगं थांब, तो शेवटचा प्रश्न राहिलाय. थोडा करून टाकतो पटकन. जा पण मी नंतर घेते तुझा अभ्यास. हो जातो. संध्याकाळी. उद्या परीक्षा संपते रावसाहेबांची. हो मग सुट्टी लागणारे ना. जाऊ देऊ का पुण्याला? नको, मस्ती करतो तो फार. आई म्हणाली होती मागच्या वेळी मला सारखा बागेत न्यायचा हट्ट करत बसतो. यावर्षी इथेच राहू दे सुट्टीत. बाबा जाऊ द्या ना हो. 2 महिने इथे काय करू नुसतं बसून? नकोच ते. असं काय करता हो बाबा, जाऊ द्या ना. एकदा नाही म्हटल्यावर कळत नाही का? बाबा, आजी मला म्हणलेली की तुम्हाला बांधून ठेवायची म्हणून. फार मस्ती करायचात म्हणून. खरं आहे का हो? रात्रीच्या गाडीने जाणार ना? उद्या सकाळी तिकीट काढून आणतो. आई बाजूला गेल्यावर हळूच अजून काय काय सांगितलं रे आजीने. फोडणी गरम झाल्यावर पाणी का टाकलं होतं हो? ह्या उगाच रे. जा आता खेळायला. बॅग भरली का उद्याची? नाही आई, भरणारे. हा ठीक आहे. परीक्षेवरून आल्यावर संध्याकाळी आई तो काळा शर्ट पण दे ना. आणि वॉटर कलरचा डब्बा पण आजीने दिलेला. हो देते, पण मागच्यासारखी रंगरंगोटी करू नकोस. नवी रंगवलेली भिंत खराब केलीस मेल्या. खराब कुठे अगं, नुसतं पुणे एवढंच तर लिहिलं होतं मी. मग तू लिहिण्याच्या आधी पुणे नव्हतं का? की तू ते लिहिल्यावरच पुणे म्हणून ओळखायला लागलं? आला मोठा शहाणपणा. बारस करणारा. परत नाही लिहिणार आता. गुड बॉय. ही घे बॅग, बाजूला ठेवून दे. रात्रीचे 9:30च्या गुहागर पुणे गाडीने रावसाहेब उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पुण्याला आजीकडे रवाना व्हायचे. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.